तयारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने मुरबाड तालुक्यातील चिखले ग्रामपंचायतीच्या सरपंच मालती दीपक हारड यांच्यासह संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज मुरबाड पंचायत समिती कार्यालयासमोर पाण्यासाठी आंदोलन केले। मुरबाड तालुक्यातील चिखले या गावात 60 ते 65 लाख रुपये मंजूर असलेल्या जलजीवन मिशन योजनेतून वॉटर सप्लायचे काम करण्यात आले आहे। मात्र याकरिता बांधण्यात आलेल्या विहिरीला पाणी नसल्या कारणाने गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगत सरपंचासह चिखले गावच्या महिलांनी मुरबाड पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करून गावच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी केली। यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्या चिखले गावच्या सरपंच मालती हारड आणि ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। 15/5/2026 रोजी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने सरपंच यांच्या वतीने आम्ही अमोर उपोषणाला बसले आहे। कारण आमच्या गावात जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या निकृष्ट दर्जाची कामे हे सातत्याने पत्रव्यवहार करून पंचायत समितीला 5 पत्र दिलेले आहेत। रिस्तर पोच आहेत आमच्याकडं। जिल्हा कार्यकारी अभियंता ठाणे यांच्याकडे 5 पत्र दिलेली आहेत। परत त्याच्यानंतर आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा ठाणे यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेले आहे। परत दुसरं आयुक्त कोकण आयुक्त मुंबई यांच्याकडे सुद्धा 2 पत्रव्यवहार केलेले आहेत। एवढं पत्रव्यवहार करून जर शासन याची दखल नाही घेत तर आम्ही करायचे काय, म्हणून आम्ही आमरण उपोषणासाठी इथे ठामपणे बसलो आहे। अडचण विहीर खोदली, विहिरीला पाणी नाही। 3 किलोमीटर पाणी आम्हाला डोक्यावर आणायला लागतं आणि 100 रुपये बॅलरप्रमाणे पाणी विकत घ्यायला लागतं आहे। लाखो रुपयाची योजना असून तिचा फायदा गावाला कुठल्याही प्रकारचा होत नाही। म्हणजे आता विहिरीला पाणी नाही काय वाटतं तुम्हाला? मग आम्हाला खोदून द्यावं व विहिरीला पुरण असा गावाला पाण्यासाठा करून द्यावं शासनाने। पावसाळी तर योजना बंदच असते। याच्यापूर्वी योजना जेव्हा पूर्ण झाली 40 वर्षापूर्वी जी आमची गावात योजना होती, 40 वर्षापूर्वी परिस्थिती तीच। आता 40 वर्ष उलटून गेली तरी परिस्थिती हीच। मग हे लोक करतात काय? लाखो रुपये काय धुळीस लावतात काय? आता मागणी काय तुमची? आता आम्हाला नवीन विहीर खोदून पाहिजे। विहिरीला पाण्याचा साठा भरपूर पाहिजे तर आमची समस्या सुटेल। आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।